नमस्कार, मी श्वेता सीमा विनोद पाटील आणि काल जसं सांगितलं तसं आज आपण माझ्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे। मला तुम्ही लेखिका म्हणून ओळखता, सामाजिक कार्यकर्ती म्हणून ओळखता आणि नुकतीच मी नवीन जबाबदारी घेतली आहे। NSUIचं मी राज्य पदाधिकारी झाली आहे, महासचिव पदाची जबाबदारी घेतली आहे आणि ह्या निमित्ताने गावात म्हणजे पिंपळगाव हरेश्वरमध्ये आणि पंचक्रोशीतल्या गावांमध्ये एक विधायक काम उभं राहावं, विधायक सामाजिक काम उभं राहावं याच्यासाठीचा प्रयत्न म्हणून या संपर्क कार्यालयाकडे मी बघते। आज या उद्घाटनाला राजू काका महाजन हे आलेले आहेत। नंतर आपले कैलासप्पा क्षीरसागर कार्यक्रमाला उद्घाटनाच्या निमित्ताने आलेत। BD पाटील सर आहेत, नाना बडगुजर काका आलेले आहेत। या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानते की तुमच्या गावचे लेख काहीतरी करते आणि तुम्ही एवढं सपोर्ट करण्यासाठी इथे, कारण की हे वयाने अनुभवाने त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांची कारकीर्द चांगली असलेले लोक आहेत गावातली, आणि ते लोक जेव्हा सपोर्टला असतात तेव्हा एक उत्साह येतो की आपण काहीतरी करू शकतो। म्हणून हे कार्यालय उघडण्याचं एक ध्येय असं होतं की आपण बघतोय की इथे तरुणांचे, युवकांचे, युवतींचे खूप प्रश्न आहेत, अत्याचाराच्या घटना सातत्याने होत आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न तर म्हणजे एरणीवर आहेत। आताच जेव्हा जमिनी खरवडून गेल्या आणि शासनाने हातात काहीच दिलं नाही तेव्हा शेती म्हणून तर शेतीकडे बघायचं कसं, शेतकऱ्यांनी करायचं काय, असे खूप सारे प्रश्न आहेत। म्हणजे ह्या प्रश्नांवरच चर्चा होणं, निदान लोकांचं ऐकून घेणं, त्याच्यावर काही सोल्युशन देता येत आहेत का, काही आपण त्याच्यावर उपाय शोधू शकतो का सगळे मिळून, म्हणजे काही सगळे गावकरी मिळून आणि पंचक्रोशीतले लोक मिळून, तरुण मिळून आपण याच्यावर, ह्या सगळ्या प्रश्नांवर, ह्या सगळ्या समस्यांवर काही उत्तर शोधू शकतो का, याचं एक ठिकाण म्हणून, त्याची एक त्या सगळ्या चर्चेची एक केंद्रबिंदू म्हणून मी ह्या जागेकडे बघते। हे जरी माझं संपर्क कार्यालय असलं तरी मला असं वाटतं ही जागा सगळ्यांसाठी ओपन आहे। म्हणजे ज्यांचे काही छोटे मोठे प्रश्न आहेत, आपण सगळेच प्रश्न सोडवू शकू का मला माहित नाही, पण निदान आपण प्रयत्न करू की सगळे प्रश्न सोडवता आले पाहिजेत। आपण त्या प्रश्नांवर चर्चा करू आणि छोटे मोठे कार्यक्रम घेऊ, चर्चासत्र घेऊ, एखादी सामाजिक कार्यक्रम घेऊ, काही विषयांवरचे वर्कशॉप घेऊ, काही चांगल्या लोकांना इथे आपण बोलायला बोलवू। मुलींसाठीच्या अभ्यासिकेचा प्रश्न आहे, तो प्रश्न आपण सोडवू शकलो तर तो सोडवू। असे छोटे मोठे प्रश्न सोडवण्यासाठी, गावकऱ्यांशी एक नातं निर्माण होण्यासाठीची हे एक केंद्रबिंदू म्हणून ह्या जागेकडे आपण बघू। ह्या जागेवर सर्वांना ऑलवेज वेलकम असेल। आपण इथे नियमित भेटत राहू आणि पिंपळगावचं आणि पिंपळगावच्या व्यतिरिक्त सगळे पंचक्रोशीतले जे गाव आहेत त्या गावांमध्ये एक सामाजिक विधायक राजकारण करण्याचा आपण ह्या माध्यमातून प्रयत्न करू। आज पिंपळगाव शहरामध्ये, नगरीमध्ये श्वेताताईंच्या माध्यमामधून एक काँग्रेस पक्षाला दिशा आणि विचार देण्याच्या निमित्तानं एक आम्ही जनसंपर्क कार्यालय हे सर्वांसाठी, दलित, शोषित, पीडित, युवक, युवती, वृद्ध यांच्या सर्व जनमानसांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी एक आमचं संपर्क कार्यालय या ताईच्या माध्यमातून आम्ही इथे चालू केलेलं आहे। कार्यालय चालू करण्याचा उद्देश एकच, आजच्या परिस्थितीमध्ये ग्रामीण भागामध्ये जे काही शेतकरी, शेतमजूर, युवक, युवती यांचे अनेक असे प्रश्न आहेत जिव्हाळ्याचे, त्या प्रश्नावरती कोणीही भाष्य करायला किंवा बोलायला तयार नाही आहेत। त्याच माध्यमातून मुलींचा जो प्रश्न आहे तो हा फार जिव्हाळ्याचा झालेला आहे। आज आपल्या तालुक्या शेजारी जिल्ह्यामध्ये मुलींच्या संदर्भामध्ये ज्या काही घटना घडत आहेत, तर मी या माध्यमातून सत्यजित न्यूजला सांगू इच्छितो की पालकांच्याही काही जबाबदाऱ्या आहेत, काही समाजाच्याही जबाबदाऱ्या आहेत, आपण काही समाजाचे देणेदार लागतो। मुली या सक्षम घडल्या पाहिजेत। श्वेताताई आणि त्यांची भगिनी या आमच्या विनोद पाटलांना 2च मुली, मी स्वतः मला 2च मुली, पण आम्ही मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये कधी भेद निर्माण केला नाही। त्यांना लहानपणापासून आम्ही बालकडू दिलं, समाजाशी कसं झगडायचं, संघर्ष कसा करायचा, आणि एक चांगल्या नारी म्हणून, सशक्त नारी म्हणून समाज उपयोगी, गावाच्या, राष्ट्राच्या, देशाच्या हितासाठी कार्य करावं असं त्यांच्याही वडिलांचा आणि माझाही मनोदय एक सारखाच होता। त्या माध्यमातून आज आमच्या ताई ह्या 7 समुद्रा पार जाऊन
या सर्व काही गोष्टींचा अभ्यास करून एक आपण समाजात देणेदार लागतो, गावाचा देणेदार लागतो, या माध्यमातून त्या समाजकार्य करू बघतायत. त्यांच्या कार्याला आमचा कायम सलाम आहे आणि त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती किंवा त्यांच्या संघर्षाच्या जोरावरती ज्याही काही महिलांवरती किंवा कुणावरती काही अन्याय अत्याचार होईल त्यावेळेस आम्ही आवर्जून प्रकर्षाने त्यांच्या पाठीमागे उभे राहू व आम्ही ज्या अन्याय होणाऱ्या कुटुंब जे काही पीडित लोक असतील त्यांच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून सुद्धा आमचा लढा आम्ही उभारू व जेणेकरून अशा काही घटना त्याच्यासाठी आम्ही लोकांचं मनोधैर्य राखण्याच्या दृष्टिकोनामधून प्रत्येक परिवाराच्या संपर्कात राहून मुलींसाठी महिलांसाठी आम्ही काम करू या माध्यमातून मी सांगू इच्छितो. आज दिनांक 20 श्वेताताईच्या वाढदिवसानिमित्त प्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या. आणि पिंपळगाव नगरीमध्ये जे जनसंपर्क कार्यालय महिलांच्या किंवा शेतकऱ्यांच्या सगळ्या पिंपळगावच्या समस्यांबाबतीत कार्यालय चालू केलं, त्या कार्यालयाला माझ्या शुभेच्छा आहे. आज मी मोबाईलवर बघितलं की श्वेताताईचं जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आणि वाढदिवस असल्या कारणानं की आपल्याला या कार्यालयाला भेट देणं अगत्याचं होतं आणि त्या कारणानं मी आणि सरपंचपती श्री कैलासप्पा आम्ही या कार्यालयाला भेट दिली आणि श्वेताताईंना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या यासाठी आम्ही कार्यालयामध्ये हजर आहोत, उपस्थित झालो. दुसरी गोष्ट अशी की श्वेताताईंनी सामाजिक कार्यामध्ये पिंपळगावमध्ये खूप मोठं योगदान सुरू केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये चांग भलं सारखं जे नाटक आहे त्या नाटकातून त्या कार्यक्रमातून सामाजिक कार्य करण्याचा वसा श्वेताताईंनी घेतलेला आहे आणि कुठल्याही प्रकारे असं म्हणजे कुठलंही किंतु परंतु किंवा न्यूनगंड न ठेवता खूप सरळ मनानं गावाची समाजातील सेवा कशी करता येईल यासाठी श्वेताताईंचं योगदान खूप मोठं आहे आणि त्या प्रित्यर्थ आम्ही श्वेताताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आई भवानी त्यांना उदंड आयुष्य देवो, उत्तम आरोग्य देवो हे सुयचिंतितो.